जनतेला शॉक या न्यूज 18 लोकमतच्या विशेष वृत्त मालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत। आपण बघतोय की लोकांनी जेवढी वीज वापरली त्यांची बिलं त्यांनी भरावी असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं आणि त्यामुळे लॉकडाऊन काळातील वीज बिलाबाबत राज्य सरकारकडून कोणतीही सवलत मिळणार नाही हे स्पष्ट झालंय। लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अधिक बिलं आली होती आणि यामुळे राज्यातील जनतेमध्ये मोठा रोष होता। वीज वापरली तितकीच बिलं आली पाहिजेत, कोणाचं वीज कनेक्शन कट होणार नाही, योग्य बिल नसलं तर त्याची तक्रार करावी, मीटर पाहणी केली जाईल असंही राऊतांनी सांगितलं। राज्यात वीज बिलामध्ये सवलत मिळावी त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला, मात्र केंद्र सरकारने मदत केली नाही आणि त्यामुळे वीज बिल सवलत तुर्तास मिळेल असं वाटत नाही असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं। आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर थेट पुण्यावरून। चंद्रकांतकडे आपण जाऊया। चंद्रकांत, हे तर वास्तव आहे की लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जे वीज बिल आलं ते बघून खरं तर लोकांना अक्षरशः आश्चर्य वाटलं की कधी जिथे महिन्याला 2 किंवा 3 हजार रुपये वीज बिल येत होतं तिथे 10-15 हजार रुपये वीज बिल लोकांना आलेलं होतं आणि आता याच विषयाला घेऊन आपण ही वृत्तमालिका समोर आणतोय। काय नेमक्या भावना आहेत वीज ग्राहकांच्या? विशाल, मी आता कोथरूड भागातलं जे वीज बिल केंद्र आहे त्याच्या समोर उभा आहे। ही सगळी आपल्याला माहिती आहे कोथरूड एक उच्च भूभाग समजला जातो, पण तसं नाही वास्तव। कोथरूड परिसरात तब्बल 15 झोपडपट्ट्या आहेत आणि सगळी लोक सामान्य आहेत। झोपडपट्ट्यातले कोणाची बेकरी, कोणाची छोटी चहाची टपरी, कोणाची झोपडी, कोणाची हातगाडी, अशी म्हणजे सामान्य घरातली सगळी ग्राहक आहेत। यांना लॉकडाऊनच्या काळात काही रोजगार नव्हता, जी बेकरी बंद होती, त्यांचं हॉटेल बंद होतं, तरी यांना हजाराची काही यांना ते बेकरीवाल्याला तर 1.5 लाखाचं बिल आलंय। म्हणून हे सातत्याने खेटे घालतात आणि आपण ज्यावेळेस सकाळी ऊर्जा मंत्री म्हटले की तुम्ही संबंधित वीज केंद्राकडे जा, तुमचं बिल दुरुस्त करून मिळेल, कमी करून मिळेल, म्हणून हे सगळे ग्राहक आज या केंद्रावर आले, आज जाऊन आले। तर यांना नेमकं काय उत्तर मिळालं आपण यांच्याकडनंच विचारूया। आपल्यासोबत हे पेंटर आहेत, आज तुम्ही भेटून आलात, काय सांगितलं तुम्हाला? बिल कमी करून दिलं? मला बिल कमी करून नाही दिलं। काय सांगितलं? 3 टप्पे करून दिलेत आणि म्हणले पुढच्या बिलामध्ये बिल ॲड होईल। मग हे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ऐकावं। म्हणजे तुम्ही सांगता एक, आदेश देता एक आणि अधिकारी वागतायत एक, हे यातलं एकदम ज्वलंत उदाहरण आहे। ह्या अजिब आहेत। मला सांगा तुमचं किती महिन्याचं बिल थकलं आणि काय सांगतात तुम्हाला? 8 महिन्याचं बिल थकलेलं आहे। 3 महिने टप्प्याने देतो म्हणलं। 3 महिने म्हणजे 3 वेळा करा म्हणले। कमी नाही करत? कमी नाही करत बोल। वीज बिल माफ झालंच पाहिजे। मला सांगा आता आणखीन एक आपल्याकडे आपल्यासोबत हे जे आहेत ना, हे बेकरीवाले आहेत, ज्यांची बेकरी लॉकडाऊन काळात 4 महिने बंद होती, म्हणजेच याचा अर्थ त्यांनी वीज वापरली नाही, मग तरी यांना 1.5 लाखाचं बिल कसं आलं? म्हणजे थोडक्यात हा घोळ काय झाला माहितीये का? ॲव्हरेज बिलं काढली, मीटर रिडिंग घेतलं नाही आणि डायरेक्ट ते बिलं पाठवून दिलं। आता जर वीज वापरलीच नसेल तर यांनी बिल का भरावं, हा यांचं म्हणणं आहे। मला सांगा काय तुमचं नेमकं प्रश्न? ते आपली बेकरी आहे, 4 महिने आपली बेकरी बंद होती, म्हणून आपलं आता किती 1.5 लाखचं बिल आलं। 4 महिने बेकरी बंद होती, कसं काय एवढा मोठा बिल भरायचं? आपला यही प्रश्न आणि सांगितलं कमी करा, ते करते नाही, कमी नाही होणार, तुम्हाला पुरा बिल भरणार आणि रिडिंग घ्यायला कोणी नाही आले तिथं बेकरीला। तुम्हाला काय कारण काय देते? कारण काय 4 महिने बेकरी बंद, मग एवढा मोठा बिल कसं भरायचं? बेकरी बंद आहे तर तुम्ही वीज बिल का भरायचं जर रिडिंगच नाही घेतलं त्यांनी? हे ॲव्हरेज रिडिंग आहे, बरोबर आहे? हा, मग कमी करून का नाही? नाही कमी करून नाही म्हणते, म्हणते पूर्ण बिल भरायचे, पूर्ण बिल भरायचं। ह्या सगळ्या ग्राहकांचे प्रश्न घेऊन या भागातले कार्यकर्ते आहेत, तात्या कसबे यांनी एकदा नाही 2दा आंदोलन केलं याच वीज बिल केंद्रासमोर। त्यांच्याकडे आपण जाऊया। मला सांगा काय उत्तर मिळेल? दरवेळेस तुम्ही 2दा आंदोलन केलं या भागात? याबद्दल आम्ही आंदोलन केलं की गोरगरीब जनता इथं असल्याच्या ओघाने की आंदोलन अशी करायची वेळ आली की शासनाने सांगितलं होतं तुम्हाला लाईट बिल, धान्य अमुक तमुक माफ केलं जाईल, लॉकडाऊनमध्ये तुमची काय आर्थिक परिस्थिती आहे मजुरांची याला केल्या जाईल असं म्हणलं जाईल। पर त्यावेळेस एवढाली बिलं आली, ज्यावेळेस आम्ही चौकशी केली तर त्याची आम्हाला उलटं उत्तर आले की ही लाईट बिल कमी केल्या जाणार नाही, तुम्ही आंदोलन करा, काय करा। आणि आंदोलन केल्यानंतर त्यांनी आमचं आंदोलन स्वीकारलं, वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवलं, त्याच्यावर मंत्र्यांनी मान्य केलं, 4 महिन्याचं बिल माफ करून आज 5-6 दिवस जाहिरात केली
परत पत्रकामध्ये पाठवलं आणि आजच्या 2 दिवसामध्ये आता सांगतात की तुमचं लाईट बिल माफ नाही होणार. आज गोरगरीब जनता कुठल्या पद्धतीने पोट भरणार आहे? तुम्ही आताही वरती जाऊन आला, काय वरती उत्तर जाऊन दिलं आलो. तुम्हाला? मी वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला. साहेब म्हणलं पत्रकार भवन आलेले आहे, पत्रकार आलेले आहेत, लोक पब्लिक जमलेले आहेत, तर तुम्ही तातडीने फक्त भेट द्या. तुम्ही करा किंवा ना करा, आम्ही करणार बी नाही, बिल माफ करणार नाही असे मला स्वतः उत्तर दिले. मी स्वतः सामाजिक कार्यकर्त्याला जर असं उत्तर मिळत असेल तर जनतेला काय मिळत असेल? तर ह्या जनतेची एवढी हाल करणारे सरकार, ह्या सरकारनं जर असं करायचं असेल तर आम्ही कोणत्या बेसवर तुमच्याकडे काही केस स्टडी आहेत, काही काही छोटे छोटे घरातले, त्यांची बिलं कशी आली जरा महाराष्ट्र प्रेक्षकांना कळू दे. प्रत्येक जणाला, प्रत्येक ग्राहकाला 1,000 आणि 2,000चं बिल नाही. प्रत्येक ग्राहकाला 10,000, 15,000, 20,000, एक विधवा बाईला 25-30 हजार बिल आले. माझी स्वतःची मिवणी तिचा मीटर 10 महिने काढून आणलेला असून सुद्धा तिचा बिल कमीत कमी 35,000 रुपये बिल आलेलं आहे. विचारा गेलं तर म्हणतात मग तुमच्याकडे मास्टरला नोंद असते मीटर काढलेली, तरी तुम्ही बिलं पाठवता, मग दुरुस्त होईल. मग दुरुस्त करायला आलं तर दुरुस्त केल्या जात नसताना आम्हाला एवढा संताप झालेला हेच आहे. वास्तव आहे. आपल्यासोबत आणखीन एक, मला सांगा तुम्हाला काय उत्तर दिलं? या ठिकाणी कार्यकारी अभियंता जे आहेत या भागाचे सावदे, आम्ही त्यांना यापूर्वी बऱ्याच वेळा भेटलो, परंतु त्यांनी सांगितलेले आहे की जोपर्यंत महाराष्ट्र सरकार GR रेग्युलर प्रेस नोट काढत नाही, तो आम्हाला जो GR प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाही वीज बिल माफ करत नाही. करू शकत नाही. तर मग रीडिंग प्रॉपर आहे का तुमचं घेतलेलं? रीडिंग प्रॉपर घेतलेलं आहे, परंतु ते म्हणतात हे आलेलं बिल जे आहे सरासरी लॉकडाऊनच्या काळात ॲव्हरेजवर पाठवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त टप्पे करून दिले जातील, बिल माफ होणार नाही. तुमचं काय परिस्थिती? माझं 17,000 आले, 2च घरे 17,000 लॉकडाऊन पासून. हा दुरुस्त करून दिले का तुम्हाला? गेलो होतो मी, 3 टप्पे करून दिले. चंद्रकांत, मी जरा थांबवतोय. अशाच पद्धतीने तुम्ही आपल्या ह्या सगळ्या वीज ग्राहकांशी संवाद साधा. दिवस जे झाले त्याच्यामध्ये गोंधळलेल्या स्थितीतच आहे. याच्यामध्ये कुठलाही ताळमेळच नाही आहे. एक मंत्री एक म्हणत असेल तर त्याच्यापेक्षा बरोबर विरोधाभास असणारं स्टेटमेंट दुसरा मंत्री करणार. आणि त्यामुळे वीज बिलं या विषयामध्ये निवडणुकांपूर्वी आचारसंहिता असतानाही त्यांच्या वचननाम्यात त्यांनी काय म्हटलं हे तर ते विसरलेच आहेत. परंतु कोरोना काळामध्ये जी अचानक वाढीव बिलं आली, आणि किती वाढीव बिलं आली, जसं 1,000 रुपये बिल येतं तर 23,000 रुपये आलं. ही सगळी बिलं लोकांनी त्या ठिकाणी जेव्हा यांनी म्हटलं की बाबा बिलं तुम्ही तपासून घ्या तर सबमिट केलेली आहेत. आणि त्यामुळे एकूण वीज बिल कमी करणं लांबच विषय आहे. वाढीव बिलं जे आहे त्याचं काय करणार? त्यात तुम्ही असं म्हटलं होतं की बाबा आम्ही याच्यामध्ये 30% कपात करतो, परंतु केलेली घोषणा सातत्याने तशीच घोषणा ठेवणं, त्याची अंमलबजावणी करणं ह्या सरकारकडे हे कल्चरच नाही आहे. आणि त्यामुळे ह्या विषयामध्ये प्रचंड गोंधळ, असंतोष तर आहे, पण गोंधळही लोकांच्या मनात आहे. ही बिलं भरायची आहे की नाही भरायची आहेत, ही बिलं त्या वीज मंडळाच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर करेक्ट करून मिळणार आहेत नाही मिळणार आहेत, सगळा गोंधळ झालेला आहे. आणि मला असं वाटतं की बा आता एका अर्थाने लोकांच्या सहनशक्तीचा अंत होत चाललेला आहे. मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पॅकेज सर्वसामान्य माणसाला नाही. कोरोनाच्या विषयामध्ये सुद्धा रोज नवीन नवीन घोषणांच्या झालेल्या आहेत. शाळा सुरू करणं, आमच्या वर्षातही म्हणणार शाळा सुरू करायच्या, आमचे बच्चू कडून म्हणणार की एवढ्यात नाही करायचे. अनेक वेळेला आम्ही अशी मांडणी केली की बाबा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असंच सत्र करून टाका. 2 वर्षात ते हळूहळू नॉर्मलला आणा. मुलांना मानसिकदृष्ट्या फ्री करा. त्यांनी सतत पुस्तकं आणि वया आणि दप्तर घेऊनच बसायचं. सुरू करायची तयार, सुरू नाही करायची ठेवा. सगळा गोंधळ चालला आहे. त्यामुळे वीज बिल विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यावेळेला आंदोलन केली आहेत. आता सर्वसामान्य माणूसच रस्त्यावर उतरेल आणि खूप प्रखर आंदोलन होईल. दादा, सर्वसामान्य बोलीभाषेत असं म्हणतात की बिल फाडणं दुसऱ्यावर, तसं हे बिल केंद्र सरकारवर राज्य सरकार फाडू पाहते. आणि दरेकर या संदर्भात जेव्हा ते म्हणाले तेव्हा ते म्हणे केंद्राकडून पैसे आणा मग मागणी करा. नाही, मला असं कळत नाही की ह्यांना राज्यात स्वतःच्या ताकदीवर चालवता येत नसेल तर हे अकृत्रिमपणे जोडतोड करून सरकार आणलं कशासाठी? काही झालं की केंद्र, काही झालं की केंद्र, काही झालं की केंद्र. यांची ताकद नाही आहे का? कोरोनामध्ये सगळ्या गोष्टी केंद्राने दिल्या. अगदी टेस्टिंग किट केंद्राने दिलं, PPE किट केंद्राने दिलं, N95 मास्क दिला, इंजेक्शन दिली, गोळ्या दिल्या. काय केलं कोरोनात तुम्ही खर्च? महानगरपालिकाने 300 कोटी खर्च केलं, ज्या अगेन्स्ट तुम्ही 3 कोटी दिले. रेशन सगळं केंद्राने दिलं. तुम्ही काय दिलं? नोव्हेंबर एंडपर्यंत प्रत्येकी 5 किलो तांदूळ किंवा 5 किलो गहू हा केंद्राने दिला. तुम्ही फक्त डिस्ट्रीब्यूट केला. त्याची ट्रान्सपोर्टेशन हमालीसुद्धा केंद्र देतं.
आणि हे काही न कळणार आहे. केंद्राने आपापलं राज्य चालवताना कुठल्या ना कुठल्या कारणाने जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा कर्ज काढण्याची जी काही आपल्याला परवानगी असते ती वाढवून दिली. आता राज्याला 1,65,000 कोटी कर्ज काढता येईल अशा स्थितीमध्ये राज्य आहे, कारण केंद्राने ती परवानगी जी असते ती वाढवली. पण आम्ही कर्ज काढणार नाही, आम्हाला केंद्राने द्यावं. ते प्रत्येकच गोष्टीचं खापर केंद्राच्या डोक्यावर फोडण्यातून सर्वसामान्य माणसाचं समाधान तुम्ही करू शकणार नाही. दादा, या सगळ्याचे तुम्ही म्हणाल की जनता रस्त्यावर उतरेल, तुम्ही देखील यापूर्वी ती गोष्ट मांडलेली आहे, पण याच्या पुढे काय करणार तुम्ही? पक्ष म्हणून काय भूमिका असणार या संदर्भात? नाही, आम्ही प्रत्येकच विषयामध्ये प्रखर आंदोलन करून तो विषय शेवटापर्यंत नेतोय. सुरुवातीच्या काळामध्ये रेशनचा विषय होता, रेशनच्या विषयामध्ये आम्ही प्रखर आंदोलन केलं आणि हे मान्य करून घेतलं की बा जे केंद्राच्या अन्न सुरक्षेमध्ये येत नाहीत त्यांना तुम्ही तुमच्या पैशातून द्या. त्यासाठी खूप आंदोलन करायला लागलं. मंदिरं उघडणं आंदोलन करायला लागलं. अशा अनेक विषयांमध्ये आंदोलन करत करत आपण एक प्रश्न मार्गी लावतो. वीज बिलांच्या विषयामध्ये सुद्धा खूप प्रखर आंदोलन आम्ही करणार आहोत. दुधाच्या दरवाढीच्या विषयात सुद्धा आम्ही आंदोलन केलं. तर वीज दरच्या वाढीव बिलांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी प्रखर आंदोलन करणार आहे आणि ह्या सरकारला ही जी वाढीव बिलं आलेली आहेत ती पुन्हा एकदा ऑफिसेसमध्ये सबमिट करून पुन्हा त्याचं चेकिंग करून योग्य बिल आहे. अरे माझं जर कोरोनाच्या काळामध्ये समजा आम्ही घरी होतो म्हणून काय आमचा विजेचा वापर इतका वाढला काय की आमचं 600 रुपयाचं बिल तुम्ही डायरेक्ट 13,000 आणि 23,000 करणार असाल. तर या विषयामध्ये सरकारला आम्ही पुन्हा एकदा बिलं करेक्ट करून देण्यासाठी भाग पडू. सर, असं विचारायचं आहे की मुळात ही घोषणा केली 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करायची ऊर्जा मंत्र्यांनी. अर्थ खातं त्याला नाही म्हणतं. म्हणजे अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे, ऊर्जा खातं हे काँग्रेसकडे. पण एक मंत्री दुसऱ्या राज्य सरकारच्याच मंत्र्याला न विचारता स्वतः परस्पर घोषणा करतो. या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? मी तेच म्हटलं की ह्या सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ नाही. शेवटी सरकार हे कुटुंब चालवल्यासारखं टीमवर्क नाही, समूह भावनेने चालवायचं असतं. एकच विषय नाही आहे, ते मराठा आरक्षणापासून जे खूप विषय आहेत की त्या प्रत्येक विषयामध्ये सरकारमधला एक प्रतिनिधी एक म्हणतो. म्हणजे मराठा आरक्षणावर स्टे आल्यानंतर सुरुवातीला काय म्हणाले, एक ऑर्डिनन्स काढल्याने भागेल. माझं लक्षात आलं ऑर्डिनन्स काढल्याने भागत नाही. म्हणाले 10% आर्थिक मागासलेल्यामध्ये टाकल्याने तात्पुरता मलमपट्टी होईल. ते नाही झालं. सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. घटनापीठाकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर घटनापीठाकडे नेण्याने स्टे थोडंच उठणार आहे. घटनापीठाकडे 50%च्या वर जावं की न जावं विषय ठरणार. त्यामुळे कुठलाच ताळमेळ नाही. मी आता शाळांच्या बाबतीत म्हटलं ना की एकाने म्हणायचं की शाळा दिवाळीनंतर उघडणार, एकाने म्हणायचं की नाही एवढ्या लवकर उघडता येणार नाही. सगळ्याच विषयामध्ये मंत्र्यांमध्ये जो ताळमेळ असला पाहिजे. एखादी घोषणा करण्यापूर्वी त्याची सगळी पूर्वतयारी झाली पाहिजे. ती पूर्वतयारी कोणती नसते. शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर झालंय, हिस्ट्रीसाठी पॅकेज जाहीर झालंय, मग अशा ग्राहकांसाठी वेगळी सवलत किंवा पॅकेज का नाही? ती पॅकेज घोषित झाली ते सुद्धा हवेतच आहेत ना. शेतकऱ्यांना 10,000 रुपये हेक्टर घोषित झालं. मुळात 25,000 हेक्टर आणि 50,000 हेक्टरची उद्योगांची घोषणा होती. मग 10,000 रुपये हेक्टर घोषित केलं. ते कुठे आहे? त्यातले निम्मेच पैसे दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय झाला. तर दिवाळीपूर्वी देताच नाही आले, कारण नुसता निर्णय करून झाला त्याचा आदेश निघावा लागतो. आणि त्यामुळे वीज बिल विषयामध्ये पॅकेज त्यांनी घोषित केलं पाहिजे. पण ते घोषित करून उपयोग काय? आधीच्या सगळ्या पॅकेजचा अनुभव असाच आहे की त्याची अंमलबजावणी झालीच नाही. सर, पालघर साधू हत्या प्रकरणामध्ये आज राम कदम रस्त्यावर उतरले आणि सीबीआय चौकशीची मागणी केली. नारायण राणे त्यांच्या समर्थकमध्ये नितेश राणे उतरले. पुन्हा एकदा असं दिसून येते का की भाजपला मुंबईच्या पोलिसांच्या, महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर कुठे विश्वास नाही, सीबीआय चौकशीच व्हायला पाहिजे? असं आहे की CIDकडे ही इन्क्वायरी आहे आणि त्या इन्क्वायरीमध्ये लोकल माणसांचं त्याच्यातलं मत आहे की मोठ्या प्रमाणात आकसाने सगळी चौकशी झालेली आहे. आणि वीज बिलच्या विषयाला घेऊन खरं तर या सरकारमध्येच गोंधळ असल्याची टीका जी आहे ती चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे. याबद्दल आपण अधिक बोलणार आहोत. जनतेला शॉक या वृत्तमालिकेत आपल्याला इतरही घडामोडी जाणून घ्यायच्यात, वीज ग्राहकांशी संवाद साधायचा. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जन्मात जेवढी लाईट बिल आली